नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, मालिकेत आता आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता काव्याने जे आहे ते जीवासोबतचे सगळे संबंध तोडलेले आहेत. आणि मित्रांनो, जीवा गच्चीवर आलेला असतो त्याच मागोमाग आता काव्यही तिथे येते. त्यावर जीवा म्हणतो की तू काय माझा पाठलाग सोडणार नाहीयेस का? तर काव्य म्हणते की किती सहजपणे बोललास रे तू माझा पाठलाग सोडायला. अरे माझ्या नसानसामध्ये जीवा आहेत, मी तुला कसं काय विसरू, तूच आता मला सांग. त्यावर जीवा म्हणतो की हे बघ, मी जे आहे ते विसरलोय आणि आता तुलाही मला विसरायला हवं. आपल्या दोघांचा फक्त भूतकाळ होता, आपला भविष्य नाहीये. तर काव्याला अजूनही अपेक्षा असतात आणि ती म्हणते की अरे आपण आपला भविष्य घडू ना. तू फक्त एकदा मला साथ दे, मी सगळ्या कुटुंबाला सांगेल की आपलं किती प्रेम आहे एकमेकांवर. तर जीवा म्हणतो की नाही, आपलं आता काहीच नाही, फक्त तुझं माझं तुझ्यासाठी असलेलं प्रेम आता सगळं संपलंय. तर आता काव्य रडत सगळ्या जुन्या आठवणी जीवाला सांगू लागते. काव्य म्हणते की अरे एका वेळेस माझ्यासाठी जीव देणारा तू जीवा, तू असं का बोलतोय माझ्याशी? तर जीवा म्हणतो की कारण हे सत्य आहे, आता माझं प्रेम तुझ्यासाठी संपलेलं आहे. तर मित्रांनो, आता काव्याला खूपच मोठा धक्का बसलेला असतो. मित्रांनो, काव्याला खूप त्रास होत असतो, काय चाललंय हे माझ्या आयुष्यात. पण आता मित्रांनो, काव्य देखील आता मूव्ह ऑन करणार आहे या सगळ्या सिच्युएशन मधून.